श्री स्वामी समर्थ। आज कोजागिरीचं दूध कसं बनवलं ते सांगते। एक 7-8 बदाम 7-8 काजू सकाळपासून भिजत ठेवले होते। अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रूट्स चिरलेले, वेलदोडे पूड, जायफळ आणि एक माझी सोन्याची बांगडी। तर त्याचं मी पुन्हा आणि केशर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आणि 1.5 लिटर दूध घेतलेलं होतं। ते हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स दळून घेतले, दूध गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये केशर टाकलं, हलवून घेतलं आणि दूध खाली कमी गॅसवर उकळतच होतं। त्याच्यामध्ये साखर टाकली, त्याच्यानंतर वेलची पूड टाकून घेतली आणि हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ते सोलून घेतले, ते दळलेले ड्रायफ्रूट्स टाकले आणि हे दळलेले ड्रायफ्रूट्स टाकले सगळे आणि ते छान असं मिक्स केलं एकसारखं। ते सगळं मितळ पडतं आणि थोडंसं जायफळ किसून ते टाकलं आणि हे चांगलं 10 ते 12 मिनटं कमी गॅसवर एकसारखं उकळू दिलं, हलवत राहिले आणि उकळू दिलं छान असं, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी पण हे होईल आणि आटतं बघा या पद्धतीने छान असं। एक 50-60 ml दूध आटून गेलं ह्या पद्धतीने, थोडीशी कन्सिस्टन्सी पण चेंज होते असं। पुन्हा एक 5-7 मिनटं आटू दिलं छान असं, कमी गॅसवर ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये नंतर जी माझी बांगडी होती, सुवर्णधातू म्हणतो आपण त्याला, तर हे खूप आरोग्यदायी असतं कोजागिरीच्या वेळेस असं टाकून एक 5 ते 7 मिनटं उकळू दिलं आणि नंतर चंद्रात दूध पेईस्तोपर्यंत म्हणजे चंद्रामध्येच्या उजेडामध्ये पण म्हणजे पूर्ण होईस्तोपर्यंत मी ही बांगडी त्याच्यातच ठेवते। माझी आजी होती ती ह्या पद्धतीने करायची आणि सुवर्णधातू हा आरोग्यदायी, शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक आहे, आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे आणि माणसाच्या आयुष्यापेक्षा किंवा तब्येतीपेक्षा कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे। म्हणून नक्की तुम्ही ज्यावेळेसही कोजागिरीचं दूध कराल त्यावेळेस चांदी किंवा सोनं आपल्या प्रत्येकाकडे थोड्या प्रमाणात तरी असतं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पूर्ण दूध झाल्यानंतर त्यात टाकून एक 5 मिनटं उकळी काढायची आणि ते तसंच दूध हे व्यवस्थित राहू द्यायचं। नंतर चंद्राची पूजा केली, छान आमच्या अशा गॅलरीतनं चंद्र येतो, त्याच्यामध्ये एक अर्धा पाऊण तास दूध ठेवलं, बसलो थोडा वेळ, छान असं चंद्राचं उजेड दुधावर पडत आणि मग सगळ्यांना हलवून ते दूध सर्व केलं। तर अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी केली। खूप छान असं वाटलं, एन्जॉय तुम्ही पण करून पहा आणि पुढच्या वेळेस कोजागिरी कराल त्यावेळेस नक्की या पद्धतीने दूध करून पहा। थँक्यू। लाईक, कमेंट, सबस्क्राईब माय चॅनल।